ओके, गुड इव्हनिंग. सर्वांना माझा आवाज येत असेल. आता तुम्हाला या चित्रामध्ये हा जो ठोकळा दिसतोय, त्या ठोकळ्याविषयी आपण सर्वप्रथम प्राथमिक माहिती घेऊया. आता तुमचा पण मी आवाज चालू करतो, जेणेकरून तुम्हाला पण बोलता येईल. सांगा, ह्या ठोकळ्याला एकूण पृष्ठभाग किती रे? कोण सांगतोय पृष्ठभाग किती? हा पहिला 6 पृष्ठभाग. 6 बरोबर, अगदी बरोबर, अगदी बरोबर. किती पृष्ठभाग? 6 6. बर, आता मला सांगा, हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि हा 6वा, असं प्रत्येक ठोकळ्याला 6 पृष्ठभाग असतात पहा. आता आपण कडा बघूया. या ठोकळ्याला कडा किती? ही कडा, ही दुसरी कडा, ही तिसरी कडा आणि ही 12 चौथी कडा. म्हणजे वर 4 12 आणि मध्यभागी किती पुन्हा 4 आणि ह्या तळाच्या 1, 2, 3 आणि 4 अशा घनाकृती ठोकळ्याला किती कडा असतात? 12 कडा असतात. 12 आता कोपरे सांगा. हा कोपरा आहे बघा, हा कोपरा. हा 1, 2, 3, 8 4, वरचं 4 आणि हे खालचं 4. हा, तिथं तुम्ही लिहून घ्या बरं का. आता काय करा, वही आणि पेन घ्या, कारण काही आपल्याला महत्वाचे सूत्र सुद्धा लिहायचे. वर टायटल द्या, पुन्हा मला फोटो टाकायचे तुम्ही. घनाकृती ठोकळा असं टायटल द्या. काय टायटल दिलं आजच्या घटकाला? घनाकृती ठोकळा. घनाकृती ठोकळा. त्याच्या खाली लिहा पृष्ठभाग बरोबर 6. पृष्ठभाग बरोबर 6. त्याच्या खाली लिहा कडा बरोबर 12. कडा बरोबर 12 आणि त्याच्या खाली लिहा कोपरे. कोपरे किंवा आपण त्याला शिरोबिंदू म्हणतो. कोपरे बरोबर 8. झालं का लिहून? अरे लिहून झालं का? हो सर. हा, ओके. आता या ठोकळ्याविषयी आपल्याला काय करायचे आहे? माहिती पाहिजे आहे. आता हा जो ठोकळा तुमच्या समोर दिसतोय, आता ही आपण काय समजूया? लांबी समजूया, ही रुंदी समजूया आणि ही जी कडा आहे ती उंची समजूया. बघा, ही लांबी, ही रुंदी आणि ही काय आहे? उंची. आता मला लांबी किती आहे सांगा. ही 1 धरू आपण, ही 2 आणि ही 3. समजा हे एक एकक मानूया आपण. हे 1 एकक आणि हे 1 एकक, म्हणजे लांबी किती एकक झाली रे? लांबी किती एकक झाली? 1, 2 आणि 3. 3 एकक झाले का? आता ही रुंदी आहे पहा, ही रुंदी. आता रुंदी मोजूया. हा 1, हा 2 आणि हा 3, म्हणजे रुंदी किती झाली? 1, 2 आणि 3. आता उंची मोजूया. उंची हो का, ही उंची आहे. उंची हो का, ही 1, 2 आणि 3. म्हणजे या ठोकळ्याच्या बाबतीत आपल्या काय लक्षात आलं? लांबी 3 एकक आहे, रुंदी पण 3 एकक आहे आणि उंची पण काय आहे? 3 एकक आहे. मग हे जे 3 आहे त्याला आपण घनाची बाजू म्हणूया. तिथे लिहा तुम्ही खाली, घनाची बाजू बरोबर n लिहा. घनाची बाजू बरोबर n लिहा, n. आणि त्या n ची किंमत किती लिहिली? 3 लिहा. घनाची बाजू
बरोबर n. आणि n बरोबर किती लिहिलं तुम्ही? 3. हा, n बरोबर किती लिहिलं? 3. आता मला काय करायचे, हा जो घनाकृती ठोकळा आहे का नाही, हा मी ह्याला जे 6 पृष्ठभाग आहेत, किती पृष्ठभाग आहेत? 6. आता इथं वेगवेगळ्या प्रकारचे रंग दिसत आहेत, पण आपण असं घेऊया की ह्या 6 पृष्ठभागाला एकसारखाच रंग दिलेला आहे. समजा आपण असं धरूया की सगळा रंग पिवळा आहे, इथं पूर्ण पिवळा आहे, इथं पिवळा, इथं पिवळा, इथं पिवळा, इथं पण पिवळा, आणि त्याच्या ऑपोजिट पृष्ठभागाला सुद्धा पिवळा. 6 पृष्ठभागाला एकसारखा पिवळा रंग दिला. कुठला रंग दिला? अरे कोणता रंग दिला? पिवळा. बरोबर, पिवळा रंग दिला. आता काय करायचंय आपल्याला, हा ठोकळा कापायचे, जेणेकरून त्यापासून मला 1 एकक एवढ्या मापाचं लहान लहान ठोकळं तयार करता येते. दिसतंय तुम्हाला? कापला दिसतोय का इथं? इथं एक कापलाय समजा, पुन्हा इथं एक कापला. किती वेळा कापला बघा, मी पेन ठेवलाय. इथं एकदा कापला उभा, आणि इथं एकदा कापला. किती वेळा कापला? 2 वेळा. पुन्हा इथं एकदा कापला, किती झाला? 3 वेळा. आणि इथं एकदा कापला, किती वेळा झाला? बघा, पुन्हा एकदा मोजतो. 1 झालं का? 2. पुन्हा इथं तिसऱ्यांदा कापला चाकून, आणि पुन्हा इथं चौथ्यांदा कापला. आता असा कापतो बघा, इथं 5व्यांदा कापला. किती वेळा? 5व्यांदा कापला. आणि इथं किती वेळा कापला? 6 वेळा कापला. म्हणजे किती वेळा कापला एकूण सांगा बघा. पुन्हा एकदा दाखवतो. 1, 2, पुन्हा इथं 3, इथं 4, आणि इथं 5, आणि इथं किती? 6. किती वेळा कापला? 6 वेळा. हा, आता 6 वेळा ज्यावेळेस आपण हा 3 सेमी लांबी, 3 सेमी रुंदी आणि 3 सेमी उंची असणारा घनाकृती ठोकळा ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने 6 वेळा कापतो, त्यावेळेस किती ठोकळं तयार होतील रे 1 सेमी मापाचं? बघा पण, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. म्हणजे ह्या वरच्या थराला 9 ठोकळं तयार झालते. असं थर किती आहेत? ह्या थराला 9, या थराला 9, आणि या थराला 9. म्हणजे 9 त्रिक 27. 27 लहान लहान ठोकळं तयार होणार. किती लहान लहान ठोकळं तयार होणार? 27. हा, आता बघा पहिल्यापासून 3 सेमी लांबी, 3 सेमी रुंदी व 3 सेमी उंची असा एक घनाकृती ठोकळा किती वेळा कापावा, म्हणजे त्याच्यापासून 1 सेमी लांबी, 1 सेमी रुंदी व 1 सेमी उंचीचे लहान लहान ठोकळे तयार होतील. किती वेळा कापावं सांगा आता? 6 वेळा. अगदी बरोबर. किती वेळा कापावा? 6 वेळा. आता मोठा घनाकृती ठोकळा 6 वेळा कापल्यानंतर लहान लहान किती ठोकळे तयार होतील सांगा बघू? 27. अगदी बरोबर. किती ठोकळे तयार होतील? 27. आता मला सांगा, आता आपण याचा हा कोपरा विचारात घेऊया. दिसतोय का हा कोपरा? आता ह्या कोपऱ्याचा हा जो छोटा ठोकळा आहे, त्याचे किती पृष्ठभाग उघडा आहेत रे? हा एक पृष्ठभाग उघडा आहे बघा. हा एक उघडा दिसतोय का हा? 3. आणि हा एक उघडा आहे बघा हा. म्हणजे किती पृष्ठभाग उघडा आहेत? 3. म्हणजे जरी आपण मोठ्या ठोकळ्याच्या 6च्या पृष्ठभागांना रंग लावला असला पिवळा, तरी किती हा जो लहान ठोकळा आहे त्याच्या फक्त 3 पृष्ठभागालाच रंग लागणार का नाही? किती पृष्ठभागाला रंग लागणार लहान ठोकळ्याच्या? 3. हा, आता दुसरा ठोकळा बघा. हा झाला कोपऱ्यावरचा ठोकळा. आता हा ठोकळा बघा, हा ह्याच्या किती पृष्ठभागाला रंग लागणार आहे? इथे एक लागल रंग आणि इथे एक लागल. 2 ना? 2. म्हणजे एक लक्षात ठेवा, जे कोपऱ्यावरचे ठोकळे आहेत का नाही,
1 2 3 4 आणि खालचं 4 म्हणजे कोपऱ्यावरचं जे 8 ठोकळा आहेत त्याच्या फक्त 3 पृष्ठभागाला काय लागणार आहे? रंग लागणार आहे. आणि ही जी कडा आहे का नाही, ही कडा, त्या कडेवरचा जो मधला ठोकळा आहे का नाही, मधला, त्याच्या किती पृष्ठभागाला रंग लागणार आहे? इथं एक आणि इथं एक. हा, इथं 2च पृष्ठभागाला काय लागणार आहे? रंग. आता मला सांगा, हा जो वरचा पृष्ठभाग आहे का नाही, वरचा पृष्ठभाग, त्यातला हा मधला ठोकळा बघा आपण, ह्याच्या किती पृष्ठभागाला रंग लागणार आहे? अगदी बरोबर. मग एक लक्षात ठेवा, तुम्हाला असा प्रश्न विचारला का नाही, 3 पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे किती? त्यावेळेस आपण त्याच्या कोपऱ्यावरचं ठोकळं मोजायचं. आता मला सांगा, 3 पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे किती रे या ठोकळ्यात? 8. अगदी बरोबर. हा एक, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. वरचं 4 कोपरं आणि खालचं 4 कोपरं म्हणजे 8 कोपऱ्यावरचं 8 ठोकळा असा असणार आहेत की ज्याचं किती पृष्ठभाग रंगीत असतील? 3 पृष्ठभाग रंगीत असतील. आता माझा पुढचा प्रश्न, 2 पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे किती? 2 पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे, हा ठोकळा आहे. 8. म्हणजे ही जी कडा आहे का नाही, ही कडा, ह्या कडेतला मधला, 12. पुन्हा ह्या कडेतला हा मधला येणार ना, पुन्हा ह्या कडेतला हा मधला एक, पुन्हा ह्या कडेतला हे एक मधला, म्हणजे प्रत्येक कडेवरचा एक घ्या. अशा कडा किती आहेत एकूण? 12. हा, मग 12 कडेवरचा प्रत्येक एक म्हणल्यावर 12 येणार. 2 पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे किती येणार मग? 12. समजते का तुम्हाला? माझा पहिला प्रश्न काय होता? 3 पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे किती? 3 म्हटलं की कोपरे विचारात घ्यायचं. वरचं 4 कोपरं आणि खालचं 4 कोपरं म्हणजे 8 कोपऱ्यावरचं 8 ठोकळे की ज्यांचं 3 पृष्ठभाग काय असतील? रंगीत असतील. आणि 2 पृष्ठभाग रंगीत असले की कडा घ्यायच्या, कडा. एकूण कडा किती? 12. मग प्रत्येक कडेवरचा मधला ठोकळा बघा, हा प्रत्येक कडेवरचा हा मधला ठोकळा, मग एका कडेवरचा एक ठोकळा, अशा 12 कडा आहेत. म्हणजे 12 ठोकळे असं असणार आहेत की ज्याचं 2 पृष्ठभाग काय असतील? रंगीत असतील. आता पुढचा प्रश्न, एकच पृष्ठभाग रंगीत आहे असे ठोकळे किती? सांगा पाहू. 6. एक पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे विचारलं की आपण पृष्ठभाग विचारात घ्यायचं. हा पृष्ठभाग आहे पूर्ण बघा, म्हणजे प्रत्येक पृष्ठभागावरचा मधला ठोकळा, म्हणजे एकूण पृष्ठभाग किती आहेत? 6. प्रत्येक पृष्ठभागावरचा एक धरला तर 6 पृष्ठभागावरचं 6 ठोकळं. आणि शेवटचा प्रश्न माझा, रंगहीन ठोकळे किती? रंगहीन. आता ह्या वरच्या 9च्या 9 पृष्ठभागांना रंग आहे, तळाच्या 9च्या 9 पृष्ठभागांना रंग आहे, पण कुठला ठोकळा असा असणार आहे की ज्याच्या एकाही पृष्ठभागाला रंग येणार नाही? कुठला थर? एकूण 3 थर आहेत ना, हा पहिला थर आहे. हा जो मधला थर आहे का नाही, त्यातला हा ठोकळा आहे का नाही, ह्याच्या खालचा बघा, ह्या मधल्या थरातला या ठोकळ्याच्या खालचा जो ठोकळा आहे का नाही, तो दिसतच नाही. दिसतच नाही म्हणजे त्याला आपल्याला रंग देता येणार नाही. दिसतच नाही म्हणजे आपल्याला त्याला रंग देता येणार नाही. म्हणजे रंगहीन ठोकळे किती? 1. हा, आता मी झालेल्या भागाची पुन्हा एकदा रिव्हिजन घेतो बरं का. बघूया. पहिला माझा प्रश्न, 3 सेमी लांबी, 3 सेमी रुंदी व 3 सेमी उंची असणारा मोठा घनाकृती ठोकळा किती वेळा कापावा म्हणजे त्याच्यापासून 1 सेमी लांबी व 1 सेमी रुंदी व 1 सेमी उंची असणारे लहान लहान ठोकळे तयार होतील? किती वेळा कापावा सांगा आता. 6. अगदी बरोबर. 1 2 3 4
5 आणि 6. 6 वेळा कापावा. करेक्ट. दुसरा प्रश्न, लहान लहान किती ठोकळे तयार होतील? 27. अगदी बरोबर. 1 2 3 4 5 6 7 8 9. पहिल्या थराचे 9, दुसऱ्या थराचे 9 आणि तिसऱ्या थराचे 9. 9 त्रिक 27. आता 3 पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे किती? 1 2 3 हा 8 कोपऱ्यावरचे 8. करेक्ट उत्तर आहे. आता 2 पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे किती? 12. हा, प्रत्येक कडेवरचा 1. 12 कडा, 12 कड्यावरचं 12. बरोबर आहे. 2 पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे किती? 12. आणि 1 पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे किती? 6. अगदी बरोबर. प्रत्येक पृष्ठभागावरचा 1. असं 6 पृष्ठभागावरचं 6. आणि रंगहीन ठोकळे किती? 1. मधल्या थरातला मधला ठोकळा. रंगहीन ठोकळे किती? 1. आता हे तुम्ही ऑब्झर्वेशन वरनं काढलं. आता हेच आपण काय करूया, आता सूत्राचा उपयोग करून काढूया. सर्वांनी वही पेन हातामध्ये घ्या. आता आपल्याला काही महत्वाची सूत्र लिहायची आहेत. दिसतोय का तुम्हाला सगळ्यांना? हो सर. हा, तिथं असं करा तुम्ही, फडक्यातल्या 3 गुणिले 3 गुणिले 3. काय याचा अर्थ रे? 3 गुणिले 3 गुणिले 3 चा अर्थ काय? 3चा घन. बघा, हा लांबी, ही लांबी आहे. बघा, 1 2 आणि 3 ही झाली लांबी. म्हणजे 3 सेमी लांबी घेऊया आपण. आता रुंदी बघा, ही रुंदी आहे खालची. ही रुंदी आहे. रुंदी किती झाली? 1 2 आणि 3 ही झाली रुंदी. आणि ही झाली उंची. उंची मोजा, 1 2 आणि 3 ही काय झाली? उंची. 3 गुणिले 3 गुणिले 3 चा अर्थ 3 सेमी लांबी, 3 सेमी रुंदी आणि 3 सेमी उंची असणारा घनाकृती ठोकळा. समजलं का तुम्हाला ह्या 3 गुणिले 3 गुणिले 3 चा अर्थ? हो सर. 3 सेमी लांबी, हो सर. 3 सेमी रुंदी आणि 3 सेमी काय? उंची. हा, एवढ्या मापाचा एक मोठा काय आहे? घनाकृती ठोकळा आहे. आणि त्याच्यापासून आपल्याला 1 गुणिले 1 गुणिले 1 या मापाचा ठोकळा तयार करायचा. ह्याचा अर्थ सांगा बघू काय? 1 गुणिले 1 गुणिले 1. 1चा घन. ते नाही रे, घन नाही घ्यायचा इथं डोक्यात. हा जो छोटा ठोकळा आहे का नाही, छोटा ठोकळा, 1 सेंटीमीटरचे ठोकळा. ठोकळे. हा, 1 सेमी लांबी, 1 सेमी रुंदी व 1 1 सेमी सेमी उंची. लांबी, 1 सेमी रुंदी व 1 सेमी उंची असं छोटं छोटं ठोकळं तयार करायचं आहे. बघा, 3 सेमी लांबी, 3 सेमी रुंदी आणि 3 सेमी उंची अशा मापाचा एक मोठा घनाकृती ठोकळा आहे. आणि त्याच्यापासून 1 सेमी लांबी, 1 सेमी रुंदी व 1 सेमी उंची असणार लहान लहान घनाकृती ठोकळं तयार करायचं आहेत. आता बघा माझा प्रश्न, तिथं तुम्ही लिहून घ्या. तुम्ही लिहिलंय का? 3 गुणिले 3 गुणिले 3 लिहिलं का? तिथं वर लिहा, हो सर. 3 गुणिले 3 गुणिले 3 या मापाचा काय आहे? स्क्रीनवर दिसणारा घनाकृती ठोकळा आहे. आता तिथं लिहा n. n म्हणजे हो काय? घनाची बाजू. लिहा, n म्हणजे घनाची
बाजू. आता सांगा घनाची बाजू किती आहे रे? ही बाजू किती आहे? 3च आहे. ही बाजू सुद्धा किती आहे? 3च आहे. आणि ही बाजू किती आहे? 3 आहे. मग n बरोबर 3 लिहा. n बरोबर काय लिहिलं? 3. लिहिलं का? हो सर. थोडं स्पीड न लिहा. हा. आता 1 टाका 1. आता मी सगळं लिहिणार नाही, तुम्ही लिहायचं वहीवर. सांगू काय लिहायचं? हो सर. लिहा. ठोकळा किती वेळा कापावा? प्रश्नचिन्ह द्या. ठोकळा किती वेळा कापावा? ठोकळा किती वेळा कापावा? प्रश्नचिन्ह दिलं का? हो सर. हो. हा. आता काय करा, आता फक्त मी ऑब्झर्वेशन करा तुम्ही. आपण मगाशी कापून दाखवला जाऊ का? असा एकदा कापायचा, असा दुसऱ्यांदा, असा तिसऱ्यांदा, असा चौथ्यांदा आणि असा 5व्यांदा आणि असा 6व्यांदा. किती वेळा कापायचा? 6 वेळा. किती वेळा कापायचा? 6 वेळा. 6 वेळा. आता हेच सूत्रावरनं कसं आहे बघा. सूत्र लिहून घ्या त्यासाठी. 3 कंसातल्या n वजा 1. आता सांगा n ची किंमत आपण काय घेतली होती मगाशी रे? तुम्ही लिहिली या. 3. हा. आता या सूत्रामध्ये n च्या जागेवर 3 ठेवा. 3 आणि n च्या जागेवर 3 ठेवल्यावर कंस होणार 3 वजा 1. आता पहिला कंस सोडवूया. 3तून 1 वजा करा 2. आणि 3 आणि 2 चा गुणाकार किती? 6. झालं का लिहून? हो सर. हो सर. हा. आता तुम्ही मला सांगा, ऑब्झर्वेशन वरनं तुम्हाला सोपं जाईल का सूत्रावरनं सोपं जाईल रे? ठोकळा किती वेळा कापावा या प्रश्नाचं उत्तर जर काढायचं असेल तर ऑब्झर्वेशन वरनं काढणार का सूत्रावरनं काढणार? सूत्रावरून. सूत्र पाठ होईल का तुमचं हे? सूत्रावरून. सूत्र पाठ होईल का हे? हो सर. हा. हे सूत्र फार महत्वाचं आहे, हे पाठ करा. सांगा सूत्र पुन्हा एकदा मला. 3 कंसात n वजा 1. n वजा 1. 3 कंसात n वजा 1. 3 हा. कंसात n वजा 1. मला सांगा कशाची किंमत काढण्याचं हे सूत्र आहे रे? कोणत्या प्रकारचं उत्तर काढण्याचं हे सूत्र आहे? कापावा लागेल. हा. ठोकळा किती वेळा कापावा लागेल या प्रश्नाचं उत्तर. ओके. पहिला प्रश्न सगळ्यांना समजलेला आहे. यांची किंमत आपली 3च आहे. आता दुसरा प्रश्न लिहा. दुसरा तिथं 2 आकडा टाका. टाकला का? या 1 गुणिले 1 गुणिले 1 मापाचे किती लहान लहान ठोकळे तयार होतील? 1 गुणिले 1 गुणिले 1 मापाचे किती लहान ठोकळे तयार होतील? 1 गुणिले 1 गुणिले 1 मापाचे किती लहान ठोकळे तयार होतील? 1 गुणिले 1 गुणिले 1 मापाचे किती लहान ठोकळे तयार होतील? प्रश्नचिन्ह. झालं का लिहून? हो सर. हो सर. मगाशी आपण किती काढलं तरी ठोकळं?
मगाशी किती काढलं होतं आपण? 27 काढलं होतं का नाही? वरचं 9, मधलं 9 आणि तळाचं 9. 9 त्रिक किती काढलं होतं? 27. पण त्याला सूत्र आहे, सूत्र लिहून घ्या, n चा घन. n ची किंमत किती घेतली होती आपण? 3. मग लिहा 3 चा घन. मग 3 चा घन किती? पाठ आहे तुमचा सगळ्यांचा. 27. हा, मला सांगा या प्रश्नाचं उत्तर ऑब्झर्वेशन न तुम्हाला येईल की सूत्राने येईल? सोपं कोणतं वाटतंय? सूत्र. हा, काही जण मगाशी मी सांगितलं ना ऑब्झर्वेशन पण काढू शकतात आणि काही जण हे सूत्र पाठ करून सूत्रामध्ये किंमत घालून सुद्धा 27 उत्तर काढू शकतात. आता माझा पुढचा तिसरा प्रश्न आहे. आपली n ची किंमत फिक्स आहे, किती आहे रे? 3. आता पुढचा प्रश्न लिहा. 3 पृष्ठे रंगीत असणारे लहान ठोकळे किती? लिहा 3 पृष्ठे रंगीत असणारे लहान ठोकळे किती? 3 पृष्ठे रंगीत असणारे लहान ठोकळे किती? झालं सर. हा, काय लिहिलं मला सांगा वाक्य. 3 पृष्ठे रंगीत असणारे लहान ठोकळे किती? व्हेरी नाईस. 3 पृष्ठे रंगीत असणारे लहान ठोकळे किती? मग सांगितलं नाही, ह्या कडेवरचा 1, ह्या कडेवरचा 1, ह्या कडेवरचा 1, ह्या कडेवरचा 1. अरे कोपरं. ह्या कोपऱ्यावरचा 1, ह्या कोपऱ्यावरचा 1, ह्या कोपऱ्यावरचा 1, कोपरा दिसत नाही. म्हणजे ह्याचं उत्तर किती होतं मगाशी? 8. 8. मग ह्याचं उत्तर फिक्स 8च लिहा. सूत्रच आहे 8. काय लिहिलं उत्तर? 8. 3 पृष्ठे रंगीत असणारे ठोकळे किती? याचं उत्तर आहे 8. किती प्रश्न झालं आपलं? 3 ना? 3. हा, आता चौथा प्रश्न लिहा. 2 पृष्ठे रंगीत असणारे लहान ठोकळे किती? 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 12. झालं, लिहून झालं का तुमचं? हो हा, सर. बरोबर. बघा, ह्या कडेवरचा हा, ह्या कडेवरचा हा, म्हणजे प्रत्येक कडेवरचा 1, अशा कडा किती आहेत एकूण? 12. 12 कडेवरचं 12 ठोकळं, की ज्याचं किती पृष्ठभाग रंगीत असेल? 2. पण हे सूत्र आपण महत्वाचं आहे. आता आपल्याला सूत्र पाहिजे. आता सूत्र लिहिताना तुम्हाला माहिती आहे कडा किती रे? एकूण कडा किती? 12. तिथं 12 आल्या. 12 आल्या सूत्रामध्ये, 12 आल्या. आणि कंसातल्या n वजा 2. हे सूत्र कसं लक्षात ठेवायचं माहिती आहे का? आता ही कडा डोक्यात घ्या, ही कडा. ह्या कडेवर किती ठोकळे आहेत रे? एका कडेवर ठोकळे किती आहेत? 3. 3 ठोकळे आहेत, है की नाही? मग त्यातला म्हणजे घनाची बाजू n आहे, काय ते n आहे. घनाची बाजू काय आहे? n. त्यातला हा ठोकळा आणि हा ठोकळा घ्यायचे का आपल्याला? 2 पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे काढण्यासाठी वरचा आणि खालचा ठोकळा घ्यायचा नाही.
म्हणजे घनाच्या बाजूमधून किती वजा करायचं? 2. वरचा आणि खालचं म्हणजे 2 वजा करायचं. सूत्र काय लक्षात ठेवलं तुम्ही? 12 कंसात n n वजा वजा 2. 2. आता या सूत्रात n च्या जागेवर 3 टाकतो म्हणजे 12 आणि n च्या जागेवर 3 टाकलं काय होणार? 3 वजा 2 होणार. आता पहिल्यांदा कंस सोडवूया आपण. 3तून 2 गेल्यावर किती राहणार आहे? 1. आणि 12 आणि 1 चा गुणाकार किती? 12. लिहा खाली 12 कंसात 3 वजा 2 12 गुणिले 1 12. कशाच उत्तर आहे 12 हे? सांगा पाहू. 12 कशाच उत्तर आहे? 2 पृष्ठे दोन पृष्ठे रंगीत असणारे लहान ठोकळे किती? व्हेरी नाईस. 2 पृष्ठे रंगीत असणारे लहान ठोकळे किती याचं उत्तर आहे. ओके. किती प्रश्न झाला आपलं? 4. हा 5 घ्या. त्या एक पृष्ठभाग रंगीत असणारे लहान ठोकळे किती? 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 आता मगाशी आपण उत्तर काढलं होतं काय रे? हा एक, हा एक, हा एक म्हणजे प्रत्येक पृष्ठभागावरचा एक. ते 6 उत्तर आहे. किती उत्तर आहे? 6. पण हे सूत्रावरनं कसं काढायचं बघा. आता ज्यावेळेस आपण एक पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे काढतो का नाही, त्यावेळेस पृष्ठभाग विचारात घेतो आणि घनाकृती ठोकळ्याला पृष्ठभाग किती असतात? 6. त्यानुसार अगोदर 6 लिहा. आणि मग अशी कंसात काय लिहिलं रे आपण? n वजा 2 लिहिलं ना? मगाशी कंसात काय लिहिलं मगाच्या सूत्रामध्ये? n वजा 2. n वजा 2. हा फक्त इथं काय करायचं? मगाशी कंसाचा घातांक नव्हता, तर इथं घातांक 2 लिहायचा म्हणजे वर्ग करायचं. मगाशी n वजा 2 नुसता कंस होता, आता n वजा 2 कंसाचा वर्ग करायचा. आता इथं n ची किंमत 3 टाकतो. n च्या जागेवर 3 टाकल्यावर 3 वजा 2 वर्ग. मग 3तून 2 गेलं 1. 1 चा वर्ग 1. मग 6 ला 1 न गुणल्यावर किती येणार मग? 6. एक पृष्ठभाग रंगीत असणारे लहान ठोकळे किती? याचं उत्तर आहे 6. एक पृष्ठभाग रंगीत असणारे लहान ठोकळे किती? याचं उत्तर किती आहे? 6. लिहिलं का सर्वांनी? हो सर. हो सर. हो हा सर. ओके. आता शेवटचा प्रश्न आपला बाकी आहे बरं का. कितवा प्रश्न आहे? 6वा ना रे? लिहा. रंगहीन लहान ठोकळे किती? रंगहीन म्हणजे रंगच नाही एकाही पृष्ठभागाला. लिहा. रंगहीन लहान ठोकळे किती? मगाशी आपण काढलं होतं किती रे? ह्या ठोकळ्यात रंगहीन ठोकळे किती येणार? 1. एक. पण 1 हे उत्तर काढण्यासाठी एक सूत्र आहे. 1. हा मगाशी सगुणक देऊ नका. आता n वजा 2 हाच कंस लिहा. फक्त मगाशी वर्ग लिहिलता तिथं घन लिहा आता. n ची किंमत 3 टाकू आपण. म्हणजे 3 वजा 2 आणि कंसाचा घन. 3तून 2 गेलं 1 वजा बाकी आली. 1 चा घन 1च असतो. रंगहीन लहान ठोकळे किती? तर रंगहीन लहान ठोकळा फक्त किती येणार? 1च येणार. हा ठोकळा सर्वांना समजला का रे? हो सर.
हा हो सर. माझ्या आता 3 प्रश्नांची हो तुम्ही सर. उत्तर द्या बरं का. 3च प्रश्न मी तुम्हाला विचारतो. 3 पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे काढताना काय विचारात घ्यायचं? 3 पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे काढताना काय विचारात घ्यायचं? कोपरे. अगदी बरोबर. कोपरे. कोपरे. हा सूत्र पण आहे, पण सध्या मला फक्त सांगा कोपरे. कोपरे. आता 2 पृष्ठे रंगीत असणारे ठोकळे, 2 पृष्ठे रंगीत असणारे ठोकळे काढताना काय विचारात घ्यायचं? कडा. कडा. अगदी बरोबर, कडा. आणि 1 पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे काढताना बाज. पृष्ठभाग काय विचारात घ्यायचं? पृष्ठभाग. हा आता मी तुम्हाला दुसरा ठोकळा देऊ का रे? हॅलो, आता मी तुम्हाला दुसरा ठोकळा देतो. काय होते, आपण ज्यावेळेस ऑनलाईन तासाला बसतो त्यावेळेस आपल्या शेजारी कोणाचाही आवाज येता कामा नये. आणि आपल्याला ज्यावेळेस बोलायची त्यावेळेस फक्त माईक चालू करायचा, अन्यथा आपल्याला माईक बंद करता येतो. तो सिस्टम असते खाली माईक ऑन माईक ऑफ, ते वापरायचं. म्हणजे तुमचा कायम मी जरी आवाज चालू ठेवला तरी मला तुमचा कुणाचाही डिस्टर्ब होणार नाही. नाहीतर मग मला सगळ्यांचा आवाज ऑफ करावा लागतोय. ठीक आहे, आता माईक चालू करतो, फक्त कुणीही बोलू नका. मी ज्यावेळेस प्रश्न विचारेन त्यावेळेस फक्त बोलायचं. हा मगाशी मी 3x3x3 चा ठोकळा घेतला होता. आता मी 4x4x4 चा ठोकळा तुमच्या पुढं स्क्रीनवर दाखवतो. दिसतोय का सगळ्यांना ठोकळा हा? हो सर. हो सर. हो सर. हा बघा, आता मी स्क्रीनवर लिहिणार नाही, तुम्ही फक्त ऐकायचं. ते तर तुम्ही सर्वांनी लिहा. प्रश्न दुसरा लिहा. मूळचा ठोकळा आहे तो 4x4x4 चा लिहा. बघा लांबी 1 2 3 4 आहे. रुंदी बघा 1 2 3 4 आहे आणि उंची बघा 1 2 3 4 आहे. म्हणजे लांबी 4, रुंदी 4 आणि उंची 4. आणि याच्यापासून काय तयार करायचं आपल्याला? 1x1x1 चे लहान लहान ठोकळे, म्हणजे 1 सेमी लांबी, 1 सेमी रुंदी आणि 1 सेमी उंची, असं लहान लहान घनाकृती ठोकळं तयार करायचे आहे की नाही? हा लिहिलं का? 4x4x4 पासून 1x1x1 चे लहान ठोकळे तयार करायचे आपल्याला. सांगा आता मला, इथे n बरोबर किती रे? n बरोबर किती? 4. मगाशी n बरोबर किती होतं? मगाच्या आकृतीत 3 होतं. 3. आता इथे n बरोबर 4. हा आता मगासारखंच लिहा बघून. मगाचं पहिला प्रश्न काय लिहिला सांगा? ठोकळा किती वेळा कापावा? लिहा सर्वांनी, ते वाक्य बघून लिहा. ठोकळा किती वेळा कापावा? ठोकळा किती वेळा कापावा? आता मला तुम्ही सूत्र सांगा रे. सूत्र काय मगाशी लिहून दिलं आपण? ठोकळा किती वेळा कापावासाठी सूत्र काय लिहून दिलं? 3 यांच्या जागेवर 4 टाका. यांच्या जागेवर 4 टाका. 3 × 4 - 1 आहे की नाही? आता पहिल्यांदा कंस सोडवा. 4तून 1 गेलं 3 आणि 3 आणि 3 चा गुणाकार किती? 9. ठोकळा किती वेळा कापावा? म्हणजे त्यापासून 1 × 1 × 1 मापाचे लहान लहान ठोकळे तयार होतील. किती वेळा कापायचा? हा आणि मगाचा ठोकळा किती वेळा कापायचा होता? मगाचा 6 वेळा. बघा 3x3x3 मध्ये 6 वेळा कापायचा आणि 4x4x4 मध्ये 9 वेळा कापायचा.
चला आपला दुसरा प्रश्न. काय दुसरा प्रश्न वाचा. 1 गुणिले 1 मापाचे किती लहान ठोकळे तयार होतील? हा लिहा बरोबर आहे. 1 गुणिले 1 मापाचे किती लहान ठोकळे तयार होतील? 1 गुणिले 1 मापाचे किती लहान ठोकळे तयार होतील? 1 गुणिले 1 मापाचे किती लहान ठोकळे तयार होतील? सांगा सूत्र कुठलं होतं रे त्यासाठी? nचा वर्ग वर्ग घन. यांची किंमत टाकायची 4. 4चा घन किती? 64. हा मग याचं उत्तर लिहा 64. यांचा घन 4चा घन 64. मगाशी सांगा मगाच्या ठोकायत किती ठोकळ तयार होती ती लहान लहान? मला ते 3चा घन 27. 27. 4चा घन 64. हा तिसरा प्रश्न वाचा. मगाशी लिहिलाय तोच लिहा. काय लिहिलाय 3 मागाशी? पृष्ठे रंगीत असणारे लहान ठोकळे किती? हा लिहा तेच वाक्य पुन्हा लिहा. 3 पृष्ठे रंगीत असणारे लहान ठोकळे किती? 3 पृष्ठे रंगीत असणारे लहान ठोकळे किती? 3 पृष्ठे रंगीत असणारे लहान. अगदी बरोबर. याचं उत्तर 8. 8. सगळ्यात सोपा प्रश्न हा बरं का. 3 पृष्ठे रंगीत असणारे ठोकळे विचारलं की सूत्रात किंमतच घालायची गरज नाही, डायरेक्ट 8च उत्तर लिहायचं. हा पुढचा प्रश्न 4था. काय सांगा 4था प्रश्न वाचा. 2 पृष्ठे रंगीत 2 असणारे पृष्ठे लहान रंगीत ठोकळे असणारे लहान ठोकळे किती? हा लिहा तुम्ही. 2 पृष्ठे रंगीत असणारे लहान ठोकळे किती? 24. 2 पृष्ठे रंगीत असणारे लहान ठोकळे किती? हा तुम्ही सूत्र सांगा मला. 2 पृष्ठे रंगीत असणारे ठोकळे म्हणजे आपल्याला कडा विचारात घ्यायचा कडा. मग कडा किती असतात? 12. आणि त्याला 12. कशाने गुणायचं असतं? 12 n वजा n 2. वजा 2. चला त्या सूत्रात किमती घालूया. n च्या जागी 4 ठेवा. 12 कंसात 4 वजा 2. पहिल्यांदा कंस सोडवायचा. 4तून 2 गेलं 2. आणि 12 आणि 2चा गुणाकार किती? 24. 24. मगाशी किती आलं तरी उत्तर हे? 12. हा मगाशी 12 आता किती आलं? 24 आलं. 24. हा 5वा प्रश्न सांगा. वाचा मागाचा प्रश्न 5वा. 1 पृष्ठभाग रंगीत असणारे लहान ठोकळे किती? हा बरोबर आहे. लिहा 1 पृष्ठभाग रंगीत असणारे लहान ठोकळे किती? 1 पृष्ठभाग रंगीत असणारे लहान ठोकळे किती? 1 पृष्ठभाग रंगीत असणारे लहान ठोकळे किती? एक पृष्ठभाग रंगीत असणारे लहान ठोकळे किती? हा सूत्र सांगा मला. 6 कंसात n वजा 2 वर्ग. n वजा 2चा काय? वर्ग ना. आता इथं हो. n ची किंमत किती होती? 4. n ची 4 टाकू. 4 वजा 2 कंसाचा वर्ग. आता 4तून 2 गेल्यावर 2 येणार आणि 2चा वर्ग.
आणि 2चा वर्ग किती 4 आणि 6 आणि 4चा गुणाकार किती 24. एक पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे किती 24. 24 सर 24 हा बरोबर. आणि शेवटचा लिहा रंगहीन ठोकळे किती लिहा रंगहीन ठोकळे किती 8 किती 8 सूत्र काय सूत्र सांगा कंसा त्यांचा वर्ग n वजा 2चा घन कंसात वजा n दोनचा वजा घन. 4 चा घन 4 वजा 2 घन मग 4तून 2 गेल्यावर 2 आणि 2चा घन किती मग येणार 8. 8 रंगहीन ठोकळे किती 8. 8 आता मी काय करतो बर का सर्वांनी आता तुमचा माईक मी बंद करतो. आता मी प्रश्न तुम्हाला एक टाकतो बघा. आपण अगोदर जो ठोकळा अभ्यासला का नाही तो 3 गुणिले 3 गुणिले 3 या मापाचा होता. आता जो अभ्यासला तो 4 गुणिले 4 गुणिले 4 या मापाचा होता. आता बघा मी एक व्हाईट बोर्ड तुमच्या समोर ठेवतो. आता मी ठोकळा असा काढणार आहे की त्या ठोकळ्यामध्ये n ची किंमत मी 5 घेणार आहे. n ची किंमत किती घेणार आहे 5. तिथं तुम्ही लिहा खाली 5 गुणिले 5 गुणिले 5 या ठोकळ्यापासून 1 गुणिले 1 गुणिले 1 या मापाचे लहान लहान ठोकळे तयार करायचे आहेत. बघा 5 गुणिले 5 गुणिले 5 या ठोकळ्यापासून 1 गुणिले 1 गुणिले 1 मापाचे लहान लहान ठोकळे तयार करायचं आहेत. तुम्हाला असं करू का रे पहिला प्रश्न माझा मी एक पोल देतो आणि त्या पोलवर बरं द्या तोंडीच घेऊया नको त्यात वेळ घालवायला. चला पहिला प्रश्न काय आपला होता मगाशी वाचा पहिला प्रश्न 1 गुणिले 1 गुणिले 1 मापाचे किती लहान ठोकळे तयार होतील. नाही तो नाही पहिला प्रश्न. ठोकळा तो किती नाही वेळा पहिला प्रश्न. कापावा ठोकळा ठोकळा किती वेळा कापावा किती वेळा कापावा आता लागेल. किती वेळा कापावा मग सांगा उत्तर मला ह्याचं किती येणार 12 यांचं 12 हा 12 का 12 बरं मला सांगा आपण चेक करूया उत्तर बरोबर आहे का. मला सूत्र सांगा काय आहे 3 कंसात n वजा 1 बरं यांची किंमत आपण 5 टाकूया मग 5 वजा 1 येणार मग 5तून 1 गेलं किती येणार 4 आणि 3 आणि 4चा गुणाकार किती 12. तिथं पहिला प्रश्न तुम्ही काय लिहिला ठोकळा किती वेळा कापावा त्याचं उत्तर लिहा 12. ठोकळा किती वेळा कापावा ह्याचं उत्तर काय आलं 12. लिहिलं का हो सर हो सर. आता दुसरा प्रश्न वाचा चला दुसरा 1 1 गुणिले गुणिले 1 1 गुणिले 1 गुणिले 1 मापाचे किती लहान ठोकळे तयार होतील. तुम्ही प्रश्न लिहून घ्या तिथं चला वही मध्ये 1 गुणिले 1 गुणिले 1 मापाचे किती लहान ठोकळे तयार होतील 125 सर 1 गुणिले 1 गुणिले 1
मापाचे किती लहान ठोकळे तयार होतील? तुम्ही काढलेलं उत्तर बरोबर आहे 125, कारण याचं सूत्र काय लिहून दिले आपण? n चा घन. यांचा घन मग n ची किंमत 5. 5 चा घन. 5 चा घन किती मग? 125. 125. तर 125. करेक्ट. उत्तर बरोबर आहे. हा, पुढचा प्रश्न माझा. आपली n ची किंमत किती आहे? 5 आहे. 5. हा, तिसरा प्रश्न लिहा. काय प्रश्न आहे तिसरा? 3 पृष्ठे रंगीत असणारे लहान ठोकळे किती? हा, लिहा. 3 पृष्ठे रंगीत असणारे लहान ठोकळे किती? 3 पृष्ठे रंगीत असणारे लहान ठोकळे किती? 8. याचं उत्तर आहे 8. 8. 3 पृष्ठे रंगीत असणारे ठोकळे किती? 8. गडबड होत नाही ना लिहिला? नाही सर. हा, कितवा प्रश्न झाला आपला? तिसरा. चौथा प्रश्न काय आहे वाचा? 2 पृष्ठे रंगीत असणारे लहान ठोकळे किती? हा, लिहून घ्या. 2 पृष्ठे रंगीत असणारे लहान ठोकळे किती? 2 पृष्ठे रंगीत असणारे लहान ठोकळे किती? 2 पृष्ठे रंगीत असणारे लहान ठोकळे किती? याच्यासाठी हे सूत्र आहे बघा. मगाशी लिहून दिले तुम्हाला 12 कंसात n वजा 2. मग इथं n च्या जागेवर 5 ठेवायचं. म्हणजे इथं येणार 5 वजा 2. अगोदर कंस सोडवायचा. 5तून 2 वजा केल्यानंतर 3. आणि 12 आणि 3 चा गुणाकार केला तर किती येणार? 36. आहे का रे बरोबर काढलेलं 36? हो सर. हो हा, सर. मग 2 पृष्ठे रंगीत असणारे ठोकळे 36. आता आपण n किती घेतोय? 5. सांगा प्रश्न 5वा वाचा. 1 5वा प्रश्न पृष्ठभाग वाचा रंगीत चला. असणारे लहान ठोकळे किती? बरोबर. लिहा तिथं 1 पृष्ठभाग रंगीत असणारे लहान ठोकळे किती? 1 पृष्ठभाग रंगीत असणारे लहान ठोकळे किती? 1 पृष्ठभाग रंगीत असणारे लहान ठोकळे किती? 1 पृष्ठभाग म्हणलं की आपण पृष्ठभाग घेतो. मग पृष्ठभाग 6. आणि ते n वजा 2 चा काय करतो? वर्ग करतो, है की नाही? मग n ची किंमत जर 5 ठेवली तर 5 वजा 2 चा वर्ग होणार. मग 5तून 2 गेल्यानंतर 3. 3 चा वर्ग होणार. 3 चा वर्ग किती? 9. 9. आणि 6 आणि 9 चा गुणाकार किती? 54. 54. ते कशाचं उत्तर आलं रे? हे कशाचं उत्तर आहे? प्रश्न 1 क्रमांक 5. पृष्ठभाग 1 पृष्ठभाग रंगीत असणारे लहान ठोकळे किती? पृष्ठभाग रंगीत असणारे लहान ठोकळे 1 किती? पृष्ठभाग रंगीत असणारे लहान ठोकळे किती? आणि आपला शेवटचा प्रश्न आहे 6वा. आपली n ची किंमत फिक्स आहे 5. प्रश्न क्रमांक 6. रंगहीन ठोकळे किती? आता रंगहीन ठोकळे काढण्यासाठी सूत्र काय आहे? कंस तोच, फक्त घातांक 3 घ्यायचा होता. मग n ची किंमत किती येणार? 5. आणि 5 वजा 2 चा घन. मग 5तून 2 गेल्यानंतर 3 येणार. आणि 3 चा घन किती? तर 27. बघा बरोबर आहे का मला सांगा? हो सर. हो सर. हो सर. रंगहीन ठोकळे किती? 27. 27. 27.
27. आता तुम्ही जे लिहिलेलं आहे त्याचा मला काय करायचं, तुम्ही फोटो काढून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपलाच टाका. मी व्हॉट्सअप ग्रुप सर्वांसाठी खुला करतो. तुम्ही किती जणांनी काय काय लिहिले मला पाहायचंय. चालेल ना? हो. सर आता पाठवायचंय का? आता लगेचच पाठवायचं, आता लगेचच. बघूया तुम्ही काय काय लिहिले, माझ्या लक्षात येईल. आणि पुन्हा मी एक चार्ट टाकतो, तो चार्टचा पण लिहून काढा हाय असा. बघू, एक 10 मिनिट आपण वेळ देऊ. 10 मिनिटामध्ये तुम्ही काय काय लिहिलेलं आहे ते सगळं फोटो मला पाठवायचं. मला बघायचे कोणाचा अक्षर चांगला आहे, कोणी टापटिपपणा चांगला आहे, नीटनेटकेपणा, कोणी रेषा ओढल्यात. चालेल, ठीक आहे. बस करूया का आज? सर हा बोला, कुणाला काही शंका आहे? 4 सेमी आणि 5 सेमीचं पण लिहायचं होतं का परत एकदा? हो, 3चं पण लिहायचं होतं, 4चं पण आणि 5चं पण. आता उद्या जे आपण शिकणार आहे का नाही, ते आपण वेगळं, म्हणजे लांबी वेगळी, रुंदी वेगळी आणि उंची वेगळी अशी गणित घेणार आहे. आज आपण काय केलंय, लांबी, रुंदी, उंची समान अशा प्रकारचं 3 तसं तुकडे नाही. घेतलेत बघा. तसं नाही, पहिल्यांदा 3 सेमीचं लिहिलं, मग ते नंतर तुम्ही 4 आणि 5 सेमीचं घेतलं होतं, ते लिहिलं नाही. हो, तसं चालतंय का? नाही, ते लिहा ना, 10 मिनिटामध्ये लिहा आणि मला पाठवा. हं? चालेल चालेल, ठेवूया का, पास करूया? ओके, बाय बाय. बाय बाय.